ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी। कॅडबरी जंक्शन या ठिकाणी 50 टन सिमेंट पावडर असलेल्या सिमेंट टँकर रस्त्यावर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी। वाहतूक पोलिसांकडून सिमेंट टँकर बाजूला करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। सदर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून अपघातग्रस्त सिमेंट टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी अंदाजे 1 तासाचा कालावधी लागू शकतो। दरम्यान कॅडबरी जंक्शन पुलाखालील घोडबंदर मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागणार असल्याने या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली आहे। घोडबंदर कडून येणारी लेन जी आहे घोडबंदर आणि तिथून यू टर्न मारतो कॅडबरीवर, इथं यू टर्न मारताना जो मिक्सर जो आहे त्याचं ड्रायव्हर कडून त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्यामुळं पलटी झालेला आहे। तर याच्यामध्ये हे सुमारे 5 वाजेच्या सुमारास हा प्रकार झालेला आहे। तरी लवकरात लवकर वाहतूक थोडीशी जाम झालेली होती, कोंडी झाली होती, परंतु ती तात्काळ आम्ही इथं स्पॉटवर पोहोचून ती वाहतूक नियमन व्यवस्थित केलेलं आहे। आता कोणताही प्रॉब्लेम नाही आहे। आता जे लवकर क्रेन बोलवण्यात आलेले आहे याच्यामध्ये मोठी हायड्राची आहे त्याच्याने होणार नाही, तर मोबाईल क्रेन आहे त्याच्याने हे जे आहे बल्गर जो आहे तो उचलता येईल, कारण त्याच्यामध्ये जवळपास 65 टन माल आहे, त्यामुळं मोठी क्रेन लागली आणि लवकरात लवकर सुस्थितीत करून घेणार आहोत। तरी साधारण किती वेळ लागू शकतो हा टँकर साईडला करण्यासाठी? साधारण 1 तास तरी लागायला पाहिजे, कारण क्रेन आल्यानंतर ती सेटिंग करायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्यावेळेस ते पूर्ण ट्रॅफिक थांबवून पुढील जे आहे वाहतूक नियमन करण्याचा प्रयत्न केला जाईल।